नमस्कार. उमास किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत. बऱ्याच जणांना कारल्याची भाजी आवडत नाही. तुम्ही जर याच पद्धतीने कारल्याची भाजी एकदम चमचमीत तेलामधील अशी जर भाजी केली तर सर्व आवडीने खातील. चला सुरुवात करू. इथं मी 2 कारली घेतली आहेत. तुम्ही पांढरी किंवा हिरव्या कलरची कुठलीही कारली घेऊ शकता. आता आपण ही कारली कापून घेऊ. मागचा पुढचा भाग सुरीने हा कापून घ्यायचा आहे आणि तुम्हाला आवडेल त्याप्रमाणे फोडी करून घ्यायच्या आहेत. मी एवढ्या आकारामध्ये फोडी करून घेत आहे. तुमची कारली लहान असेल तर तुम्ही 2 फोडी करून घेऊ शकता. हे कारली मोठी आहेत म्हणून मी 5 ते 6 फोडी करून घेतल्या आहेत. एवढ्या अंतरावर मी चिरून घेतले आहेत. आता ह्या कारल्यामधल्या बिया आपण काढून घ्यायच्या आहेत. बिया काढल्यामुळे आपल्याला ह्या कारल्यामध्ये मसाला व्यवस्थित भरता येतो. बघा, सुरीने मी ह्या बिया काढून घेत आहे. गोल गोल फिरवत अशा ह्या बिया काढून घ्यायच्या आहेत. आपण कारली जर मधून कापून घेतली तर आपला मसाला व्यवस्थित भरता येणार नाही आणि आपला मसाला पण बाहेर निघेल. त्यासाठी गोल आकारामध्ये कारली कापून घेऊन अशा बिया काढून घ्यायच्या आहेत. बघा, मी सर्व बिया अशाच काढून घेते. सर्व बिया आपल्या काढून झाल्या आहेत. ह्या बियांचा आपण पुढे वापर करणार आहोत. एका भांड्यामध्ये मी मिठाचं पाणी घेतलं आहे आणि मिठाच्या पाण्यामध्ये ह्या कारल्याच्या फोडी टाकून घेतल्या आणि वाटण्यासाठी आपण साहित्य बघूया. अर्धी वाटी मी शेंगदाणे घेतले, थोडंसं खोबरं घेतलंय, अर्धा चमचा जिरं, 1 चमचा धने, थोडासा गूळ घेतलाय, थोडीशी कोथिंबीर, 4-5 कढीपत्त्याची पाने, लसूण घेतलाय, मिरची पावडर घेतली 1 चमचा, हळद अर्धा चमचा, घरचा मसाला आणि मीठ. हे सर्व साहित्य आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घेणार आहोत. पाण्याचा अजिबात वापर न करता आपण हा सर्व मसाला या मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घ्यायचा आहे. सर्व मसाला मी या मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेते. जर तुम्ही पाण्याचा वापर न करता असाच मसाला वाटून एकदा भाजी केली तर परत कराल. हा कोरडा मसाला पण आपण ह्या मसाल्यामध्ये वाटून घ्यायचा आहे म्हणजे एकजीव होईल. आणि ह्या कारल्याच्या बिया काढलेल्या आहेत ते पण ह्या मसाल्यामध्ये आपल्याला वाटून घ्यायच्या आहेत. पाणी न वापरता आपण हा मसाला वाटून घ्यायचा. मसाला आपला वाटून झाला आहे. बघा, जर तुम्हाला मिक्सरच्या भांड्यामध्ये नसेल वाटायचा तर तुम्ही खलबत्त्यामध्येही वाटून घेऊ शकता. आता मी एका ताटामध्ये काढून घेतला आणि हा गूळ या मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे. आपल्या कारल्याची आंबट, गोड, तिखट आणि थोडीशी कडवट अशी चव एकदम छान लागते. आणि ह्या फोडीमध्ये मी हा मसाला भरून घेत आहे. असा बोटाने दाबून हा मसाला आपल्याला भरून घ्यायचा आहे. एकदम चमचमीत अशी कारल्याची भाजी आपली तयार होते आणि मसाला पण आपला जास्त बाहेर निघत नाही. बघा, फोडीमध्ये सर्व मसाला भरून झाला आहे आणि एवढा मसाला आपला उरला आहे. कढईमध्ये मी 2 चमचे तेल टाकून घेतलं आणि जिरं टाकून घेतलं आणि 4-5 कढीपत्त्याची पाने. आता ह्या तेलामध्ये आपण कारल्याच्या फोडी घालून घ्यायच्या आहेत. सर्व फोडी घालून झालेल्या आहेत आणि आता आपण अर्धा मिनटं ह्या फोडी तेलावर थोड्याशा परतून घेऊ आणि 5 मिनटाकरता आपण ह्याच्यावर झाकून ठेवायचं आहे. 5 मिनटानंतर आपण झाकण काढून बघू आणि आपण हा उरलेला मसाला या कारल्यामध्ये टाकून घ्यायचा आहे. आणि मी 1 चमचा चिंचेचं पाणी या कारल्यामध्ये टाकून घेते आणि व्यवस्थित आपल्याला हे हलवून घ्यायचं आहे. तुम्हाला जर ह्या कारल्याची रस्साभाजी करायची असेल तर तुम्ही अर्धा ग्लास पाणी ह्याच्यामध्ये टाकून रस्साभाजी करू शकता.
व्यवस्थित मिक्स करून घेतलं. परत 5 मिनटाकरता आपण झाकून ठेवू. परत बघायचं आहे आपलं कारलं शिजलं आहे का. तुम्ही बघू शकता आपल्या कारल्याला एकदम छान तेल सुटलेलं आहे आणि कारल्याचा कलरही बदललेला आहे. असं खालीवर हलवून घ्यायचं आहे, म्हणजे सर्व फोडी आपल्या कारल्याच्या शिजल्या जातील. कारलं अजून आपलं कच्चं आहे. परत आपण थोड्या वेळासाठी झाकून ठेवणार आहोत आणि परत बघायचं आहे आपलं कारलं शिजलं आहे का. खालीवर असं व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे. आता बघूया आपलं कारलं शिजलं गेलं आहे का. बघा, कारलं आपलं शिजलेलं आहे. आता आपण गॅस बंद करायचा आहे आणि वरून बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घ्यायची आहे. एकदम चमचमीत, आंबट, गोड, तिखट आणि थोडीशी कडवट अशी कारल्याची भाजी तयार झाली आहे. न खाणारे सुद्धा आवडीने खातील जर तुम्ही अशी भाजी केली तर. जर तुम्हाला ही कारल्याची भाजी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.